तू इकडे येऊन बस, पट्टी घालून तिकडे बसला काय? काय विखेचा दबाव आहे का तुझ्यावर? मी तुमच्या सगळ्या शिवसैनिकाच्या साक्षीने सांगतो की 10 दिवसात जर दुधाचा निर्णय झाला नाही, कांद्याचा निर्णय झाला नाही, निर्यात शुल्क हटवून कांद्याची निर्यात जर चालू झाली नाही, तर आपण कांद्याच्या गोण्या आणि गाया घेऊन विखे पाटलाच्या वाडीवर जायचं. आजपासून 10 दिवस लिहून ठेवा. 10 दिवसांनी हे आंदोलन लोणीत होणार म्हणजे होणार. छत्रपती शिवाजी बाळासाहेब दुधाला 34 रुपये भाव, अंड्यावरील बंदी, अंड्यावरील बंदी केंद्र सरकारचा साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांचं तर दुधाचं आंदोलन आणि कांद्याचं आंदोलन या ठिकाणी आम्ही घेत आहोत. रस्ता रोको. मित्रांनो, ऊसासाठी कांद्यासाठी भाव ज्यावेळेस मिळायला लागला त्यांनी निर्यात बंदी उठवली होती. कांद्याचा भाव काय झालं का पूर्ण फक्त शेतकरी यांच्या टार्गेटवर असतो. आज या ठिकाणी 35 रुपयाचं दूध हे 25 रुपये लिटरवर आलं. म्हणजे ज्या घरामध्ये 50 लिटर दूध शेतकरी घेऊन जातो त्याला रोजचा 500 रुपये तोटा होतो. मित्रांनो, आज या जिल्ह्याचे नेतृत्व करणारे बरेचसे नेते यांची आता दात किळी बसलेली आहे. दुधाच्या प्रश्नावर, कांद्याच्या प्रश्नावर एक शब्दही बोलत नाहीत. का गेलं? यांचं कुठे गेलं? यांचं दातृत्व नाही का? जिल्ह्याचे नेते म्हणून फिरवतात, मोठमोठे कार्यक्रम घेतात, मग यांना या ठिकाणी दुधाच्या आंदोलनासाठी, दुधाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर का येत नाही? का संसदेत आवाज उठत नाही? मित्रांनो, ही सगळी कुलचेपी हा पब्लिक उघड्या डोळ्यांनी बघतोय. आज या ठिकाणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं या विषयाला हात घातला आणि भविष्यात शिवसेना हे तर काहीच नाही, यापेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी करणार आहेत. या ठिकाणी संसदेमध्ये प्रश्न विचारताना राज्याचे आणि देशाचे नेते म्हणून घेणारे या ठिकाणी विखे पाटील दुधाच्या प्रश्नावर एक शब्द बोलत नाहीत. मला त्यांचा सवाल आहे का शेतकरी तुमचे मतदार नाहीत का? कांद्यावाले तुमचे मतदार नाहीत का? आणि मतदार असेल तर मग त्यांचा कळवा तुम्हाला काय येत नाही? मला एवढंच बोलायचं आहे का माननीय विखे पाटलांनी असेल, तिकडचे दक्षिणेचे खासदार इकडे उत्तरेवरती येऊन रोज कार्यक्रम करतात, त्यांनाही माझा विनंती आहे का तुम्ही त्या ठिकाणी आवाज का उडवत नाहीत? या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं हे थोडं आंदोलन आहे, यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडू आणि भविष्यामध्ये हा आता 1 तासाचा रस्ता रोको असेल, पण भविष्यामध्ये आम्ही जर रस्त्यावर बसलो तर त्याला किती तास लागतील त्याचं सांगता येणार नाही. या तालुक्याच्या, राहत्या तालुक्याच्या वतीनं मी जाहीर सांगतो की या तालुक्यामध्ये सतत पक्षविरोधी भूमिका घेतली. आज कांद्याला भाव नाही, थोडा कुठे भाव मिळायला लागला तर लगेच यांनी निर्यात बंदी करून टाकली. नगर मनमाड रोड गेली 12 वर्ष चालू आहे, त्या रोड मध्ये ते सध्या आंदोलन नाही आहे. सुनील परदेशी म्हणतात ते बरोबर आहे, पण या ठिकाणी आपला आजचा महत्वाचा प्रश्न दुधाचा आणि कांद्याचा आहे. मी राधा तालुक्याच्या वतीने एकच सांगतो का जिल्ह्याचे नेते म्हणून येणाऱ्या सर्वांनी त्या ठिकाणी आता संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे विधानसभेचं, त्या ठिकाणी आवाज उठवावा आणि आपलं त्या ठिकाणी नगर जिल्ह्याचा आवाज बुलंद करावा, एवढीच मी त्यांना आणि आमचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे असतील, खासदार वागचौरे साहेब असतील, या ठिकाणी आवाज तर उठवणारच आहे आणि आपण सर्वजण मावळे त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहोत. नेवासा तालुक्याच्या वतीनं रामदाजी बोला. तुम्ही बसा बरं नाना बसून. चला पटकन. त्याच्यानंतर श्रीरामपूरच्या वतीने कोण बोलणार आहे? आणि एक जण कोणी पण सांगा. सचिन बर्दे. सचिन भाऊ थांबा थांबा थांबा. शिवसार्वभौम हिंदू विरोधी समाज बाळासाहेब ठाकरे यांच्या पूजेत वंदन करून आज या ठिकाणी दूध दरवाढ आणि कांदा निर्यात निमित्तानं उपस्थित असणारे सर्व महातर शिवसैनिक, सर्व पदाधिकारी, आपल्या सर्वांचे नेते खासदार वागचौरे साहेब,
त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण हे आंदोलन आज करतो. आमचे उत्तर भागातील जिल्हा प्रमुख आमचे सर्वांचे नेते आदरणीय खेवरे नाना आज या ठिकाणी या दोन मूलभूत प्रस्ताव या ठिकाणी ज्वलंत प्रश्न आणि सर्वांचे जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला, म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी आली. आता नानांनी सांगितलं की शेतकरी मतदार नाहीत, कांदेवाले मतदार नाही, या राज्यकर्ते एकदम म्हणजे त्यांचा कुठल्याही सगळी परिस्थिती समोर असताना, सर्व परिस्थिती खेळी असताना जाणीवपूर्वक या ठिकाणी टाळायचं आणि शेतकऱ्याचं मरण त्याला मरण उडवायचं आणि त्यावेळी दुर्लक्ष करतायत. पालकमंत्री दुर्लक्ष करतायत. राज्य सरकारमधले अविभाज्य घटक आहेत, एक जबाबदार मंत्री आहेत, परंतु ते सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाहीत. आपण सर्व या ठिकाणी आलो एकत्रपणे आपण सरकारचा निषेध करतोय आणि असाच निषेध या ठिकाणी जर आजच्या आपल्या आंदोलनाची दखल घेऊन कांदा निर्यात बंदी जर उठवली नाही आणि दूध दरवाढ जर केली नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन या ठिकाणी आपण आता खेवरे नानांच्या नेतृत्वाखाली करूया. हे त्या ठिकाणी बोलू. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपजिल्हा प्रमुख सचिन बोबडे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, नगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय रावसाहेब खेवरे नाना, शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सर्वात प्रथम आणि मोठं आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे. नगर मनमाड रोड आपण आज चक्काजाम केलेला आहे. हे कशासाठी केलं की सरकारला जाग आली पाहिजे. पाण्याची बाटली 20 रुपये आणि दुधाचा भाव 23 ते 25 रुपये झालेला आहे. इतका कमी भाव आजपर्यंत इतिहासात कधी झाला नाही. माग पाऊस येऊन गेला, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यावेळेस थोडं कांद्याचे पैसे यायला शेतकऱ्यांना सुरुवात झाली, पण या सरकारने निर्यात बंदी उठवली, कांद्याचे भाव पाडले. म्हणजे हे सरकार ज्या वेळेपासून अस्तित्वात आलं एकदम जुमलेबाज सरकार म्हणून फक्त शेतकऱ्यांची पिळवणूक करायची, त्यांचा बळी द्यायचा, त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करायचं अशी त्यांची वागणूक दिसते. आणि यात दुर्दैव असं आहे की आपले दूध विकासाचे मंत्री आपले नामदार राधाकृष्ण विखे पाटील लोणीचे आहेत, ते आपले भूमिपुत्र आहेत. ते या बाबतीत काहीच करत नाही, एक शब्द बोलत नाही. अधिवेशन झालं, सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की आपल्याला काहीतरी दिलासा भेटेल, पण या 8 दिवसाच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या लायक एक सुद्धा निर्णय झाला नाही. अशा सरकारचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो व पुढील आंदोलन आमचे जिल्हा प्रमुख असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणात करू असे सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नितीन जावतडे चला पटकन. याच्यानंतर संगमनेरच्या वतीनं ऍडव्होकेट साळगड भाऊसाहेब. भाऊसाहेब बसून राहा, तुम्हाला नंतर बोलवतो. आणि त्याच्यानंतर अकोल्याच्या वतीनं मच्छिंद्र धुमाळ. आधी मच्छिंद्र येऊ द्या, नंतर भाऊसाहेबाला येऊ द्या. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय रावसाहेब पाटील खेवरे, माजी खासदार भाऊसाहेब पाटील वागचौरे, या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व उत्तर नगर जिल्ह्यातले पदाधिकारी, उपस्थित शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. शोकांतिका आहे की या देशामध्ये 70% लोक शेतकरी आहेत. या देशाची अर्थव्यवस्था शेतीवरती अवलंबून आहे. या देशाच्या संसदेमध्ये 70% खासदार हे शेतकरी आहेत. या राज्याच्या विधानसभेमध्ये 70 ते 80% आमदार हे शेतकरी आहेत. आणि त्याचबरोबर अधूनमधून शेती, हायटेक शेती करणारे मुख्यमंत्री देखील शेतकरी आहेत. तरी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जनतेला आणि शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरावं लागतं. इतकी शोकांतिका दुसरी कुठलीही असू शकत नाही. बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरनी पाहणी केली, आमदारांनी पाहणी केली, मंत्र्यांनी पाहणी केली, पंचनामे करायला सांगितले. अद्यापर्यंत मागच्या अतिवृष्टीचे पैसे लोकांना मिळालेले नसताना, शेतकरी अडचणीत असताना यावर्षी दुष्काळ पडला. आणि अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये कुठले तरी कशा तरी कर्ज घेऊन आणि आपलं पीक उभं करून शेतकऱ्यांनी पिकवलं. थोडासा कांदा मार्केटमध्ये आला, 2 पैसे शेतकऱ्यांच्या हातात मिळायला लागले, तर पहिल्यांदा 40% ड्युटी आणि नंतर पूर्ण निर्यात बंदी करून या शेतकऱ्यांची या सरकारने दुर्दशा केली. दुधाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तर दुधाच्या संदर्भामध्ये सुद्धा तीच परिस्थिती. हा रोजगार उपलब्ध नसताना
आज आमचे तरुण शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी कर्ज काढून दुधाचा व्यवसाय सुरू केला. अनेक इंजिनियर, अनेक ग्रॅज्युएट मुलांनी या व्यवसायामध्ये उडी घेतली. चांगल्या पद्धतीने व्यवसाय कष्ट करून व्यवसाय उभा केला. परंतु या सरकारला त्यांची सुद्धा दया यायला तयार नाही. 35 रुपये भाव गेला, 38 रुपये भाव गेला, लगेच त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. आज देशामध्ये अशी परिस्थिती आहे, उत्पादन आवश्यकतेपेक्षा दुधाचं उत्पादन कमी असताना देखील दुधाचे भाव पडलेले आहेत. आणि मग भेसळयुक्त दूध हे थांबवण्याची, भेसळयुक्त दूध थोपवण्याची किंवा त्याच्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी ही सरकारची असताना त्यांच्यावरती कारवाई न करता दुधाचे भाव पाडले जातात. आणि परत या आमच्या सरकारने ठरवून दिलेला दर या दूध संघाने दिला नाही तर त्यांच्यावरती कारवाई करू म्हणून अशा पद्धतीचे खोटे नाटे लोकांना आश्वासनं देतात. वास्तविक पाहता जर भेसळयुक्त दूध जर थांबवलं तर माझ्या मते 35 ते 38 रुपये रेट हा शेतकऱ्यांना मिळू शकतो. परंतु या सरकारमध्ये असलेल्या प्रतिनिधींना शेतकऱ्याच्या प्रश्नांशी कुठलंही घेणं देणं नाही. फक्त दुसऱ्या पक्षातले लोक फोडायचे, दुसऱ्या पक्षावरती यंत्रणेचा दबाव आणायचा, यंत्रणेचा दुरुपयोग करायचा आणि आपल्या पक्षाची सत्ता ही केंद्रात आणि राज्यामध्ये टिकून ठेवायची, एवढा एक कलमी कार्यक्रम या सरकारचा चालू आहे. हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. या सरकारने आज हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे आंदोलन चालू आहे. परंतु आता घोडा मैदान दूर नाहीये, 4 महिन्यामध्ये निवडणूक आहे. याच पद्धतीने जर हा कारभार चालला असेल तर आपल्याला शेतकऱ्यांना सर्वांना याचा निर्णय येत्या 4 महिन्यानंतर घ्यावा लागेल आणि तो निश्चितपणे शेतकरी घेतील याची मला खात्री आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निर्णय घ्यावा एवढीच विनंती करतो. अन्यथा शिवसेनेच्या वतीने पुढचा हिवरे नाना असतील किंवा माननीय उद्धव साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन करण्यात येईल अशी मी या सरकारला विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना विनंती की आपण पुढे यावं. आज या ठिकाणी आपल्या उत्तरनगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी माननीय जिल्हा प्रमुख हिवरे नाना, आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार माननीय भाऊसाहेब वागचौरे व अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा या तालुक्यातून आलेले सर्व तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, शहर प्रमुख, सगळे पदाधिकारी, शिवसैनिक मित्रांनो, आज आपल्या उत्तरनगर जिल्हा शिवसेनेची गेली 8 दिवसापूर्वी पुनर्रचना झाली आणि गेली 15-20 वर्षापासून ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हा प्रमुख हिवरे नानांच्या मार्गदर्शनाखाली जी शिवसेना काम करीत होती, अनेक आंदोलनं या ठिकाणी हिवरे नानांनी आपल्या जिल्ह्यामध्ये केलेली आहेत. पण गेली 1-1.5 वर्षापासून जो काही पक्षाला मरगळ आली, जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठे आंदोलन होईना म्हणून आज या ठिकाणी आपण दुधाला 34 रुपये भाव मिळाला पाहिजे. कांद्यावर जे काही केंद्र सरकारने जे काही निर्यात बंदी बसवलेली आहे ती निर्यात बंदी उठवली पाहिजे आणि म्हणून या 2 मागण्यासाठी प्रामुख्याने हा जो काही कोरारगुटी हा हायवे आहे, हा हायवे आता पूर्णपणे बंद करण्यात आलेला याची या शासनाने दखल घेतली पाहिजे. काय मागणी आपली मागणी या महाराष्ट्रामध्ये 70 ते 80% शेतकरी हा दूध उत्पादन करतो. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर गेली 6 महिन्यापासून शासनाने सांगितलं का 34 रुपये दुधाला भाव बांधून दिला. त्या पद्धतीने JR काढला. एक 15 दिवस 34 रुपये बाजार मिळाले आणि त्यानंतर मात्र दूध संघ असतील, तालुका लेवलचे खासगी दूध व्यावसायिक असतील, आता दूध उत्पादकांना 25 रुपये लिटरला बाजार भाव देतात. म्हणजे 9 ते 10 रुपये बाजार भाव आमच्या शेतकऱ्याला आज या ठिकाणी कमी दिला जातोय. महाराष्ट्र सरकारने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील हे दुग्ध विकास मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं जर कोणी 34 रुपयापेक्षा बाजार कमी दिला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. मी या निमित्ताने विखे पाटलांना जाहीर प्रश्न विचारतो, विखे पाटील साहेब, आज आम्हाला 25 रुपये आम्हाला शेतकऱ्यांना बाजार भेटतोय, काय करते आपलं मंत्रालय? आणि म्हणून मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये या भारतीय जनता पार्टी आणि या मिंदे सरकारनं
शेतकऱ्यांना मातीत घालण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून तातडीनं 34 रुपये बाजार दिला पाहिजे. 34 रुपये बाजार जाहीर झाल्यानंतर आमच्या जे काय पशु खाद्य होते बाजार आहेत ते डबल झाले, पिंडीचे बाजार डबल झाले, परंतु आज दुधाला 25 रुपये बाजार भेटतोय. आणि म्हणून काल परवा आपण पाहिलं असेल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार बच्चू कडू साहेबांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये 30% दुधामध्ये भेसळ होते. सरकार सांगताय दूध अतिरिक्त झाले म्हणून दुधाचे बाजार पडले, परंतु मित्रांनो विधानसभेमध्ये आमदार बच्चू कडू साहेबांनी सांगितलं का 30% दुधामध्ये भेसळ होते आणि म्हणून दूध अतिरिक्त झाले. मग हे 30% भेसळ कोण करते? हे सगळे सत्ताधाऱ्यांचे पिल्ले, हे आमदार खासदार मंत्री यांचे खासगी व्यवसाय आहे. हे सगळे विष घालून हे सगळे दुधामध्ये सगळं दूध निर्माण करतात आणि सर्वसामान्य छोट्या छोट्या मुलांच्या जीवामध्ये खेळण्यामध्ये हे सगळं मुश्किल झालेले सरकार. म्हणून माझी मागणी पहिली अशी आहे की तातडीनं हे भेसळयुक्त दूध शासनाने बंद केलं पाहिजे. आणि मित्रांनो कांद्याला बाजार भाव 4000 रुपये होता. आपल्या देशाचे एकदम लोकप्रिय पंतप्रधान मोदीभाईनं शेतकऱ्यांना गेली 9 वर्षापासून मातीत घालण्याचं काम केलंय. या मोदीभाईनं काय केलं? 4000 लोकांना शेतकऱ्यांना बाजार वाटप अरे मोदी हटाओ देश बचाओ, मोदी हटाओ देश बचाओ. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. कोण आला रे कोण आला? मोदी साहेबांना शेतकऱ्यांची काहीच पडली नाही. मोदीला पडले अदानी अंबानी. अदानीला कसे जास्त पैसे भेटतील, अंबानीला कुठून पैसे भेटतील? माझा शेतकरी मातीत गेला तरी चालेल. हे अमित शहा आणि मोदी या देशाला लागलेली मोठी कीड आहे मित्रांनो. हे जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं जीवन, सर्वसामान्य कष्टकऱ्यांचं जीवन, युवकांना हाताला काम नाही, पूर्ण देश यांनी उद्ध्वस्त केलेला आहे. आणि म्हणून 4000 रुपये बाजार भेटत होते. मोदी साहेबांनी लगेच निर्यात बंद केली. 2000 रुपये बाजार आले. शेतकऱ्यांचा करोड रुपयाचा या ठिकाणी तोटा झालेला आहे. आपल्या जिल्ह्याबाबत जर सांगायचं झालं, आपल्या जिल्ह्यामध्ये 25 लाख लिटर दूध संकलन आहेत. तुम्हाला सांगतो 10 रुपये बाजार कमी झाला. दिवसाला जवळजवळ 2,60,000 रुपये बाजार कमी झाला. महिन्याला 60 लाख रुपये झाले. 6 महिन्याचे 500 कोटी रुपये शेतकऱ्यांना दुधामध्ये तोटा झाला. म्हणून हे मिंदे सरकार, हे फडणवीस सरकार, हे भाजप सरकार आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये गाडल्याशिवाय मित्र आता स्वस्त बसणार नाही. यांच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये सर्वसामान्य गोरगरीब असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, युवक असेल, सगळे रस्त्यावर उतरलेले, सगळ्यांची यांनी वाट लावलेली आहे. आणि म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मांडे खेवरे नाना असतील, वागचौरे साहेब असतील, यांचे विचार आपल्याला ऐकायचे. आणि म्हणून इथून पुढे आता प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला आंदोलन करायचे. या भाजपच्या सरकारला सळकफळ करायचे आणि दुधाला 34 रुपये बाजार आणि कांद्याला 5000 रुपये बाजार मिळालेच पाहिजे अशी मागणी या निमित्ताने करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिकडं पलीकडं चॅनलवाले आहे का? बरोबर. सदा मामा 2 मिनिटं बोला पटकन. आता आपण तिसऱ्याला कोणला 2 मिनिटं बोला. झाला आता श्रीरामपूरचे 2 झाले. आज या ठिकाणी पोस्ट टाकलेले आपल्या उत्तर नगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मान्य खेवरे नाना, माजी खासदार ठाकूरपती वागचौरे या ठिकाणी सर्व वक्त्यांनी सांगितलं आपण काय आलो, कसं करता आलो, काय करतोय. दुधाला जो भाव भेटतोय आज ते काय किती रुपये ते देऊ 10 लिटर 12 लिटर. सकाळी 1 किलो पेंट, संध्याकाळी 1 किलो पेंट 70 रुपये वाटतात. 10 किलो घास 70 रुपये, 140 रुपये. नंतर तुमचं ऊसतळ असेल किंवा ऊस असेल हे जवळजवळ 200 रुपये घटतोय. दुधाचे किती होतात? दुधाचे होतात 250 रुपये. आणि ती बायको आणि नवरा जे रात्रंदिवस त्या गाईचे कष्ट करतात त्यांच्या हातात मिळतात 50 रुपये. हा म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विखे पाटील असतील, आता ते दुग्ध विकास मंत्री, पण जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना खालच्या लोकांची काय व्यवस्था करणार आहे? खालचे लोक काय करतात काय नाही.
कारण कारण त्यांना ऊन पाऊस वारा हा काही सारखाच आहे ना. मग या ठिकाणी खरं तर आपण विखेंचा निषेध केला पाहिजे. कारण ते दुग्ध उत्पादन मंत्री आहे, त्यांनी खरं याच्यावर लक्ष दिले पाहिजे. एका शेतकऱ्याला जोडधंदा फक्त एवढा दुधाचाच आहे. आणि जर दूधधंदा नसेल तर उद्या भीक मागायची किंवा चोऱ्या मी तर म्हणतो ना तुम्हाला एक विनंती माझी का जेवढे मंत्री महाराष्ट्रामधले प्रत्येक मंत्र्याच्या दारात एक गाय बांधायची आणि त्यांना सांगायचं की तुम्ही एक एक महिने सांभाळा आणि काय परिस्थिती ती पहा. म्हणून तुम्हाला विनंती करतो. जेवढे बोलतो दोन शब्द संपतो येईल त्या महाराष्ट्र. या आंदोलनासाठी आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभं राहिलेले ते रावसाहेब खवरे, तसेच माजी खासदार पावसाहेब वागचौरे आणि सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला जी आंदोलन करण्याची वेळ का आलेली याचा आपण जर सगळ्यांनी विचार केला तर दुधाला जो 40 रुपये भाव मिळत होता तो त्यांनी 25 वर आणलेला आहे. म्हणजे 10 ते 15 रुपये नुकसान शेतकऱ्याच्या लिटर मागे केलेले आहे. आणि त्याचप्रमाणे कांद्याची जवळजवळ 6 महिन्यापासून कांद्याची निर्यात बंद केलेली आहे आणि कांद्यावर अनेक अटी टाकून कांदा बंद केलेला आहे. शेतकरी जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं कंबरडं या लोकांनी मोडलेले आहे आणि केंद्र सरकार सुद्धा त्या गोष्टीला जबाबदार, राज्य सरकार सुद्धा जबाबदार आहे. याच्यातून त्यांना पळ काढता येणार नाही. हे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाचे भाव वाढवून देण्यापेक्षा ते ठाकरे कुटुंबावर टीका करतात. तुमची लायकी काय? तुमच्या बाप लेखांना ठाकरे कुटुंबांनी तुम्हाला मंत्री केले. पहिल्यांदा काँग्रेसमध्ये तुमच्या 4 पिढ्या गेल्या पण तुम्हाला कधी मंत्री केलं नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तरी त्यांची लायकी नाही. त्यांनी ठाकरे कुटुंबावर टीका करू नये. कालच ती टीका केली होती. त्यांच्या बुद्धी भ्रष्ट झाले म्हणजे. अरे तुझी लायकी काय? तू बोलतो कोणावर? तू पाया पडत त्यांच्या पायाजवळ बसत होता. हे सुद्धा लायकी तुमची नाही. आणि तुम्ही दुधाला भाव द्या. दुधाला भाव देता येत नसेल तर 15 रुपये अनुदान प्रत्येक लिटर मध्ये द्यावं सरकारने. नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन त्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये केले जातील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नाना व सर्व शिवसैनिक, मी जे त्यांनी बोलले त्याच्या व्यतिरिक्त मी बोलणार आहे. मी स्वतः दूध उत्पादक आहे, मी खाद्य विक्रेता आहे, मी शेतकरी आहे, मी वकील आहे. अतिशय चुकीचं चाललेलं आहे. शेतकऱ्यांनी जगायचं कसं नाना? या केंद्रामध्ये जे लोक निर्णय घ्यायला बसलेत, पूर्वी सी.टी. देशमुख आपल्या महाराष्ट्राचे सचिव होते मंडळात, त्यांना विचारल्याशिवाय या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याविषयी निर्णय होत नव्हता. आता फक्त आणि फक्त फडणवीस यांना विचारून या महाराष्ट्राचं धोरण ठरवलं जात आहे. 2012, 2015, 2019 आणि 2023 दुष्काळ आणि फक्त आम्हाला शेतकऱ्याला भोगायचं आहे. ते काय चाललंय? कशालाच भाव नाही. धन्यवाद नाना, मला बोलण्यास संधी दिली. धन्यवाद. यानंतर शिवसेनेचे माजी खासदार आणि होणारे भावी खासदार पावसाजी वागचौरे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वृंदावन कुणाचा? साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाऊसाहेब वागचौरे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एवढा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय खवरे नाना, सर्व पदाधिकारी, शिवसेनेच्या सर्व मावळ्यांनो, बंधूंनो, पत्रकार बंधूंनो, मित्रांनो, आज या रस्त्यावर आपल्याला दुधाच्या प्रश्नासाठी, कांद्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर या उन्हात तळपत्या उन्हात आपण सर्वजण बसलेले आहोत. शासनाला जाग आणून देण्यासाठी बसलेलो आहोत. शासनाच्या कानामध्ये, शासनाच्या डोक्यामध्ये हे विषय घालण्यासाठी बसलेलो आहोत. तर म्हणजे दुधाच्या विषयामध्ये 12 जुलै 2023 ला राज्य सरकारनं आदेश काढला की शेतकऱ्यांना 34 रुपये भाव दिला जाईल. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातामध्ये किती पैसे मिळतात? 23, 24, 25. व हे बाकीचे पैसे कोण मध्ये याचा डल्ला मारतोय? हा सर्व पैसा जे संस्था चालक आहे यांच्या खिशामध्ये जातो आहे. प्रामुख्यानं त्यांचा जो भाव आहे ते सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. दुग्धजन्य पदार्थ निर्माण केले जातात, त्याची होणारी विक्री तुम्हाला माहित आहे. का भेसळ होणारी तुम्हाला माहिती आहे. या राज्यामध्ये 40 लाख लिटर दूध भेसळीचं आहे.
हे विष पाजण्याचं काम जे संस्था चालक करते त्यांचं रेकॉर्ड देखील शासनाकडे आहेत, याच्या फायली देखील शासनाकडे आहेत, यांच्यावर देखील पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे असे देखील आपली या ठिकाणी एक मागणी आहे. जे शासनाचे अधिकारी आहेत त्यांचं सारं साठं लोट हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि शेतकऱ्याला हे साठं लोट जर थांबवलं, यांच्यावर जर कारवाई झाली तर शेतकऱ्याला निश्चितपणे चांगला भाव मिळेल आणि हे करण्यासाठी आपण या ठिकाणी मित्रांनो उतरलेलो आहोत. खरं म्हणजे शासन याबाबत अजून निर्णय घेत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. खरं म्हणजे शेतकऱ्याला 34 रुपये भाव देऊन देखील आज परवडणार नाही झालेला आहे. त्याचं कारण असं की हा देखील भाव वाढवलेला पाहिजे. आज एका बाजूला हा भाव वाढवल्यामुळं पशुखाद्य ज्या कंपन्या आहेत त्यांनी देखील भाव वाढवलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 100 रुपयाच्या किमतीचा भाव त्यांनी 150 रुपये केलेला आहे. 1.5 पट किमती वाढवलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला इकडे कारखानदार शेतकऱ्याला छळतायत, इकडे दूध संकलन करणारे शेतकऱ्याला छळतायत. अशा प्रकारची शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे आणि हे थांबलं पाहिजे. हे थांबवण्यासाठी आपली ही लढाई आहे मित्रांनो. कांद्याचं तेच आहे. कांद्याच्या बाबतीमध्ये 4,000 रुपये भाव मिळत होता, 4,500 5,000 पर्यंत भाव जात होता, शेतकरी सुखी होता. पण आज 2,000च्या आत भाव मिळतो आहे. त्याचं कारण निर्यातीवर आणलेली बंधनं असतील, वेगवेगळी कारणं असतील. खरं म्हणजे सरकारला शहरातल्या लोकांना खुश ठेवायचं आहे आणि शेतकऱ्यांना मारणी घालायचं आहे असा प्रकार याच्यामध्ये दिसतो आहे. कारण कांद्याचे भाव वाढू द्यायचे नाहीत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये मताचं राजकारण करण्यासाठी हा काही तो डावपेच चाललेला नाही का अशी शंका घेतल्याशिवाय हे मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. आणि हे थांबवण्यासाठी आज जर पाहिलं, एकरी जर कांद्याचं जर पीक पाहिलं आणि त्यातून मिळालं एकरी जर 40 टन जर मिळालं, त्याची किंमत किती आहे? 40 क्विंटल त्यात साधारण मी जो हिशोब पाहिला तर 1 लाखापर्यंत सर्व मशागतीचा खर्च येतो. आणि तेवढाच जर हातामध्ये शेतकरी त्याच्या हात जर पडायला लागले तर शेतकरी कांदा पिकवणार नाही. शेतकऱ्यांनी जो पिकवला तो त्याला फेकून दिल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण तो कांदा न्यायला मार्केटमध्ये देखील त्याला त्या वाहतुकीचा खर्च परवडणार नाही. अशा कात्रीमध्ये, अशा स्थितीमध्ये शेतकरी सापडलेला आहे मित्रांनो. आणि म्हणून शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व या रस्त्यावर आलेलो आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये शेतकऱ्याला, बळीराजाला खऱ्या अर्थानं सुखी करण्यासाठी आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली तर आपण या ठिकाणी ही लढाई आता आम्ही पहिल्यांदा करतो आहे. परंतु आम्हाला जर या राज्य शासनाने जर न्याय दिला नाही तर आपल्याला ही लढाई या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना साथीला घेऊन प्रचंड वेगळ्या पद्धतीने लढाई करावी लागेल असा इशारा आम्ही या शासनाला देतो. आणि आमचं हे म्हणणं शासनाने तात्काळ ऐकावं, कांद्याचे भाव वाढवून द्यावेत, या निर्यातबंदीच्या धोरणामध्ये पुनर्विचार करावा किंवा हे धोरण बंद करावं आणि प्रामुख्याने 34 रुपये जो भाव जाहीर केला त्याही पलीकडे भाव वाढवून द्यावा. आणि जे प्रामुख्यानं दूध भेसळ करणारे आणि दूध मध्ये शेतकऱ्यांना छळणारे जे काही हे संस्था चालक असतील यांच्यावर देखील कारवाई सरकारने तात्काळ करावी अशा प्रकारची नम्रतेची मागणी आपल्या सर्वांच्या साथीनं शासनाला करतो, शासनकर्त्यांना करतो आणि सांगतो. जय भवानी, जय भवानी. आता नाना बोलतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा आवाज कुणाचा? शिवसेनेचा. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेनेचा वाघाला. नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डिपार्टमेंटला एक विनंती होती माझी तुमच्याकडून, या खात्याच्या संदर्भात, हे दूध आणि कांद्याच्या संदर्भात कुणी निवेदन घ्यायला इकडे उपस्थित आहे की नाही एकदा चौकशी करून घ्या. कारण आता तुमचं जे म्हणणं आम्ही ऐकलंय की खूप वेळ रस्ता अडवायचा नाही, परंतु तिथं कोण अधिकारी आले जरा कळवा आम्हाला. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी, उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अँब्युलन्सला जायला जागा द्या. तुम्ही थोडं बाजूला या. तुम्ही बसून राहा, उठू नका. अँब्युलन्सला जायला जागा द्या. अँब्युलन्स जाऊन द्या. बसा. बसा 10 मिनिटं. हाय त्या जागेवर बसून घ्या.
या देशातील तमाम हिंदूंचे आशास्थान सरसेनापती श्री बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी मला या जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना प्रथम तर मी मानाचा मुजरा करतो, ज्यांनी आता अत्यंत सोयीस्करपणे मार्गदर्शन दुधाच्या आणि कांद्याच्या भावाबद्दल आपल्या बरोबर केलं. असे शिवसेनेचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब, उपस्थित सहसंपर्क प्रमुख उपस्थित आहेत, जिल्हा संघटक, जिल्हा समन्वयक, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, तालुका संघटक, शहर संघटक, उपस्थित सर्व शिवसैनिक व शेतकरी मित्रांनो, खऱ्या अर्थानं मी एक गोष्टीचा मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की आजची 15 तारीख म्हणजे लग्नाची अत्यंत मोठी तीच आहे आणि ती झुगारून सुद्धा तुम्ही या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. साहेब, आज खूप मोठी लग्नाची तीच आहे, परंतु तुम्ही शेतकऱ्यासाठी या कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आज रखरखत्या उन्हात तुम्ही या ठिकाणी बसलात. डिपार्टमेंटला मी एकच सांगतो की तुमचे लोक लवकर बोलवा, कारण हे शिवसैनिक हे संध्याकाळ पर्यंत म्हणलं तरी कुणी उठणार नाही. ठीक आहे, असू द्या. आता कांद्याच्या आणि दुधाच्या संदर्भात सर्वांनीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलंय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मागच्या वेळेला ठाकरे सरकार या महाराष्ट्रात होतं, ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला मात्र आमच्या सरकारने 5 रुपये अनुदान हे शेतकऱ्याला त्यावेळेस दिलं होतं. यांना ज्यावेळेस अनुदान मागायला गेले तर यांनी मात्र एक गोष्ट सांगितली की दुधात प्रचंड भेसळ वाढली आणि ती भेसळ वाढल्यामुळं आम्ही शेतकऱ्याला अनुदान देऊ शकत नाही. मला एक सांगा, एका महिन्यात 2 महिन्यात काही भेसळ वाढू शकते का हो? आणि जर भेसळ वाढलीच तर मग तुम्ही काय तिकडे काँग्रेस उपटिता का हो? तुम्ही धरायचे ना ते लोक जे भेसळ करतात त्यांना कडक शासन करा. मी तर सांगतो 10 लोक जर भेसळ करणारे पकडले आणि 10 वर्षाची शिक्षा जर त्यांना सुनावली तर 11वा हरामखोर कुणी भेसळ करू शकतो का? परंतु हे यांना करायचं नाही आणि भेसळीच्या नावाखाली लपायचं. मुळात भेसळ वगैरे पाहणं हे यांचं काम आहे. पण आज जर पाहिलं तर पिंडीचे 200 रुपये भाव वाढले, दुधाचे भाव 10 ते 12 रुपयांनी कमी झाले. आज शेतकऱ्याला शेण सुद्धा शिल्लक राहत नाही आणि शेण जरी शिल्लक राहिलं तर मात्र मंत्री खायला टपलेले. इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर या ठिकाणी आलेली आहे. आणि कांद्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो की माझा स्वतःचा 8 एकर कांदा होता. मी एक शेतकरी आहे. माझा 8 एकर कांदा 1,60,000 रुपयाला विकला आणि खासदार साहेब त्याला 5.5 लाख रुपये खर्च आला. हे सरकार देतंय का? हा शेतकऱ्याचा सरकार विचार करतोय का? अहो, हे सरकार कसं आहे, हे काय म्हणतात, ते पापातून जेव्हा आलेलं सरकार, हे 50 खोकेवालं सरकार. 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके. आणि अशा सरकार करून शेतकऱ्यांनी काय अपेक्षा ठेवा? दुसरा विषय राहिला की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे चिरंजीव दक्षिणेतले खासदार, आता जिल्हा परिषद झाली नाही तर त्यांची पत्नी लगेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, त्यांचे मेवणे राजेश परजणे सनी महानंदाचे चेअरमन, अजून मेवण्याला एक पद, अजून एक नॅशनल डेअरीचे संचालक, म्हणजे नॅशनल म्हणजे देशाची डेअरी, महानंदाचे चेअरमन, अजून एक डेअरी आहे तिचे जागतिक डेअरीचे ते संचालक. मग मला सांगा, एवढी जर दुधाबद्दल विखे पाटलाचं दुधावर एवढं प्रेम आहे, सगळे पद तुमच्या मेवण्याला दिले, मग शेतकऱ्यांनी तुमचं काय घोडं मारलं का? शेतकऱ्या बाबतीत काहीतरी केलं पाहिजे ना. आता तुम्हाला दूध विकास मंत्री आपले, पालकमंत्री आपले,
एक गोष्ट मी विखे पाटलाला सांगतो, जर येत्या 10 दिवसात तुम्ही निर्णय नाही घेतला तर हे शेतकरी घेऊन तुमच्या वाड्यावर गाया घेऊन नाही आलं तर रावसाहेब ठेवरे नाव सांगणार. आणि त्या गाया घेऊन तिथे येऊ आणि चांगला दुग्ध अभिषेक तुमचा शिवसेनेच्या वतीनं करू. आणि तुम्ही आता शिवसेनेला नाव ठेवता. मगाशी साळगड भाऊसाहेबांनी सांगितलं, अरे किती दिवस तुम्ही खिदमत पडले होते, शिवसेनेने तुम्हाला मंत्री केलं, वडिलांना केलं, मुलाला केलं, आणि तुम्ही शिवसेनेला नाव ठेवताय. याद राखा, इथून पुढे जर शिवसेनेला नाव ठेवलं तर गाठ आमच्या शहरात ठेवा. मी कोल्हार आणि परिसरातल्या लोकांना सुद्धा एक गोष्ट सांगतो की तुमच्यावर विखे पाटलाचा दबाव असेल, तुम्ही लांबून लांबून भाषण ऐकत असाल, परंतु आम्ही काय त्यांच्या विरोधी म्हणजे त्यांना विरोध करण्यासाठी आलो नाही. आम्ही सगळ्या शेतकऱ्याचं जे काय सांगणं आहे ते घेऊन इथं आलो. दुधावाले तुम्ही असताना तुम्हालाही आज 10 रुपये भाव कमी मिळतोय तर तुम्हाला काय विखे पाटील 10 जास्त देतो का? हो, रोड होईना अजून रोड सगळ्याला सारखा भाव आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन इतकं महत्वाचं आहे. मात्र आता 10 दिवसात खासदार साहेब त्यांनी जर निर्णय घेतला नाही, आणि मी तुमच्या सगळ्या शिवसैनिकाच्या साक्षीने सांगतो की 10 दिवसात जर दुधाचा निर्णय झाला नाही, कांद्याचा निर्णय झाला नाही, निर्यात शुल्क हटवून कांद्याची निर्यात जर चालू झाली नाही, तर आपण कांद्याच्या गोण्या आणि गाया घेऊन विखे पाटलाच्या वाडीवर जायचं. आजपासून 10 दिवस लिहून ठेवा. 10 दिवसांनी हे आंदोलन लोणीत होणार म्हणजे होणार. गर्दी करू नका. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. आपण शिस्त पाळा, शिवसेनेची शिस्त पाळा. लोटालोटी करू नका, लोटालोटी करू नका. मागे सरका, मागे मागे सरका. थोडं पाठीमागे करा. वक्तारे साहेब, वक्तारे साहेब, वक्तारे साहेब पुढे बा. वक्तारे साहेब घ्यायला थोडं पाठीमागे झालं कार्यक्रम. थोडं पाठीमाग, थोडं थोडं फोटो काढा, फोटो काढा. हात नाकाल करू ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.